महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला। अजित पवारांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता आयकर विभागाने मुक्त केली आहे। विरोधकांनी यावरून अजित पवार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे, तर विरोधकांचे आरोप अजित पवारांनी फेटाळून लावलेले आहेत। मी अजित आशाताई अनंतराव पवार। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं। या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला काही तास उलटत नाही तोच अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। 2021 मध्ये बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित 1000 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आयकर विभागानं मुक्त केली आहे। दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायालयानं हा निर्णय दिल्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे। दरम्यान हा दिलासा मिळाल्यानं राजकारण मात्र तापलंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून अजित पवार यांच्यासह भाजपला लक्ष्य केलंय। सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे। नाही, ते पूर्वी अस्वच्छ घरात होते, आता स्वच्छ घरात गेले। त्यामुळे म्हणजे भारताचं स्वच्छता अभियान राबवण्यामध्ये ते यशस्वी झाले। संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावर अजित पवार आणि भाजपला खोचक टोला लगावताना एक मागणी केली आहे। माझी स्वतःची संपत्ती, ही संपत्ती नाही, राहतं घर ईडीनं ताब्यात घेतलं। राहतं घर, 2 रूम किचन, मराठी माणूस आहे आणि गावची वडिलोपार्जित जमीन 40 गुंठे ही ईडीच्या ताब्यात आहे। आम्ही त्यांना सांगतोय, हे आमच्या अधिकृत कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करून द्या। पण नाही, आमच्यावर दबावात तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं आहे ते आम्ही मोकळं करू। विरोधकांनी या प्रकरणावरून टीकेची राळ उठवली असली तरी विरोधकांचे आरोप अजित पवार यांनी खोडून काढले आहेत आणि या प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली। त्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, त्यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। आज हा निवडणुका वेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका, जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो, पण मी तो न्याय मागत होतो। अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी आरोप केले होते। त्यानंतर अजित पवार आता पुन्हा सत्तेत दाखल झाले आहेत। आता अजित पवार यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न विरोधकांकडून केला जातोय। विरोधकांच्या आरोपांमुळे संपत्ती, सत्ता आणि क्लीन चिट यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।